सोशल मीडियावर मदतीचा महासागर उसळला, पण सागर हरपला आणि संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली। माण तालुक्यातील धुळदेव येथील 24 वर्षीय सागर प्रकाश रुपनवर याचा भीषण अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला। अत्यंत गरीब आणि कष्टकरी कुटुंबातील सागर आणि त्याचा मोठा भाऊ पंकज हे दोघेही पुण्यात नोकरी करत होते। कष्टातून उभं राहिलेलं कुटुंब आता स्थिरावत असतानाच नियतीने घाला घातला। दरवर्षीप्रमाणे धुळोबा देवाच्या यात्रेसाठी दोघे भाऊ बुलेटवरून गावाकडे निघाले होते। मात्र पुणे पंढरपूर महामार्गावरील बरड गावाजवळ अचानक समोर आलेल्या टेम्पोमुळे भीषण अपघात झाला। या अपघातात दोघेही जखमी झाले। त्यांना तात्काळ फलटण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। पंकज यांची प्रकृती स्थिर होती, मात्र सागर गंभीर जखमी झाला होता। त्याचा एक पाय एक हात मोडला होता। तसेच छातीवर झालेल्या जबर मारामुळे फुफ्फुस आणि हृदयाला गंभीर इजा झाली होती। डॉक्टरांनी तातडीने खर्चिक उपचारांची गरज असल्याचे सांगितले। ही माहिती मिळताच गावकरी, मित्र परिवार आणि नातेवाईकांनी धाव घेतली। सोशल मीडियावरून मदतीचे आवाहन करण्यात आले आणि पाहता पाहता मदतीचा अक्षरशः महासागर उसळला। हजारो हात सागरच्या मदतीसाठी पुढे झाले। तब्बल 10 दिवस सागर मृत्यूची झुंज देत होता, मात्र 14 एप्रिल रोजी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मावळली। सागर वाचावा या एकाच आशेवर डोळे लावून बसलेल्या कुटुंबियांसह संपूर्ण तालुक्याचा आशेचा किरण क्षणात हरपला। सागरच्या पश्चात आई वडील, मोठा भाऊ, आजी आणि मोठा परिवार आहे। गावात शोककळा पसरली असून सोशल मीडियावर श्रद्धांजलीचा पूर आला आहे। दरम्यान वेळेत अधिक योग्य उपचार मिळाले असते तर सागरचा जीव वाचला असता, अशी हळहळ सर्वत्र व्यक्त होत आहे। मदतीचा महासागर असूनही आपण सागरला वाचवू शकलो नाही, हा प्रश्न मात्र कायम राहतो। सागरला भावपूर्ण श्रद्धांजली। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।